रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, अभोना, सोलापूर, अहमदनगर तसेच बाहेर राज्यातील इंदोर मंडी, रतलाम मंडी, दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 19 सप्टेंबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 378 वाहनांची आवक ही आली होती. सरासरी कांद्याचे भाव 4,750 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 5,551 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी सरासरी 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 4,351 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर बियाण्यासाठी 15 नग विकले, ते सरासरी 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचा एक नग 6,301 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकलेले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे भाव आज थोडेसे चांगले दिसून आलेले आहेत. तर अभोना येथे आज एक नग सकाळी 8,000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर बियाण्या क्वालिटीचे कांदे 5,400 ते 6,700 रुपये क्विंटलपर्यंत अभोना येथे आज कांदे विकले आहेत. नंबर 2 प्रतीचे कांदे 4,800 ते 5,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 4,200 ते 4,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी गोल्डा 3,000 रुपयापासून 4,405 रुपये क्विंटलपर्यंत विकला. खाद गोल्टी खाद 1,700 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत आज अभोना येथे कांदे विकले आहेत. तर सोलापूर येथे आज 105 कांदा गाड्यांची आवक आली होती. जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 4,500 ते 4,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 4,300 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 3,800 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी गोल्डा 3,000 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर नवीन कांद्याची 25 गाड्याची आवक आली होती. त्याचे 1-2 लॉट 4,300 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 4,000 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 3,500 ते 3,800 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत. तर नगर येथे आज 180 कांदा गाड्यांची आवक आली होती. नगर येथे कांद्याचे भाव 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर 1-2 लॉट 4,500 ते 4,600 4,700 रुपये क्विंटलपर्यंत फक्त 1-2 लॉट आज नगर येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. तर मित्रांनो, पाहूयात बाहेर राज्यातील परिस्थिती. इंदोर मंडी येथे आज 50,000पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आली होती. आज सुपर क्वालिटीचे कांदे 4,100 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. ॲव्हरेज कांदे 3,900 ते 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 3,500 ते 3,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 3,200 ते 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर एक लॉट 4,500 रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज जास्तीत जास्त कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. तर रतलाम मंडी येथे आज 800 ट्रॉली विक्रीसाठी कांदे आले होते. तर कांद्याचे सरासरी बाजारभाव 4,000 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 4,400 रुपये क्विंटलपर्यंत रतलाम येथे आज कांदे विकले आहेत. तर गोल्टी सरासरी 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्टा सरासरी 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. जास्तीत जास्त 4,300 रुपये क्विंटलपर्यंत रतलाम येथे आज गोल्ट्याला बाजारभाव निघालेला आहेत. तर मित्रांनो, शाजापूर येथे आज 15,000 गोण्यांची आवक ही आली होती. काही लॉट 4,300 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. ॲव्हरेज कांदे 3,700 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत शाजापूर येथे आज कांदे विकले आहेत. तर मित्रांनो, दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी 98 गाड्यांची आवक आली होती. कांदे 4,100 रुपयापासून जास्तीत जास्त 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे कांदे विकले आहेत. तर नाफेडने आज 15 गाड्या ह्या दिल्ली आझादपूर मंडी येथे विक्रीसाठी पाठवल्या होत्या. मित्रांनो, त्याचे बाजारभाव 3,500 रुपये क्विंटलला हे ठरलेले आहेत. तर बेंगलोर येथे आज टोटल 64,818 कांदा गोण्यांची आवक आली होती. महाराष्ट्रातील जुने कांदे 4,800 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 4,500 ते 4,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 3,500 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. कर्नाटकाच्या नवीन कांद्याची 220पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक झाली होती. मुक्कल साईज कांदे 4,000 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 3,500 ते 3,800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे नवीन कांदे विकले आहेत. तर मित्रांनो, सेल स्लो इन ओल्ड म्हणजे जुन्या कांद्याचा सेल हा स्लो आहे. तर नवीन कांद्याचा सेल चांगला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.